अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात खळबळ माजवणाऱ्या अयान प्रकरणाचा पोलीस तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आपल्या पदाचा कार्यभार सोडण्यापूर्वी या प्रकरणातील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक जमील शेख यांच्यासह 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतले आहे. तसेच पोलीस मुख्यालयात संलग्न केलेल्या 3 कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांच्या जुन्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिल्याने पोलीस वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. परतवाडा शहराच्या मध्यवस्तीत भर रस्त्यात अयान नावाच्या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन अयानला केक भरवल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक जमील शेख, पोलीस शिपाई शुभम शर्मा आणि मयूर गुवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. घटनेचा चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकाराची महिनाभर कुणकुण न लागल्याचा ठपका ठेवत परतवाडा पोलीस ठाण्याचे गुप्तचर विभागाचे कर्मचारी नाझीम तसेच अचलपूर पोलीस ठाण्याचे मोहन वावरे आणि पुरुषोत्तम बावनेर यांना पोलीस मुख्यालयात जोडण्यात आले होते. विशाल आनंद यांनी आपली बदली झाल्यानंतर पदभार सोडण्याच्या 1 दिवस आधी हे सर्व निलंबन आदेश रद्द केले. यामुळे मुख्यालयात जोडलेले 3ही कर्मचारी आता पुन्हा त्यांच्या जुन्या पोलीस ठाण्यात परतले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण केली असून आता न्यायालयात भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र सादर करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे अचलपूर आणि परतवाडा परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून पोलीस आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष देऊन आहेत.